बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकावणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता की. चला, जय जयकार अतिशय सुंदर केलेला आहे, पण इकडून काही जय जयकार आलाच नाही, मुखातून आला तोही थोडाफार आला. लक्षात घ्या, मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, आऊ जिजाऊंचं, तुकोबारायांचं, गाडगेबाबांचं, विश्वरत्नांचं, संभाजी राजांचं, आणि व्याख्यानाच्या सुरुवातीला तुम्हाला जर बाप समजावून घ्यायचा असेल, आयुष्य समजावून घ्यायचं असेल, आई समजावून घ्यायची असेल, तर अगोदर आम्हाला मी कोण आहे हे समजावून घेणं काळाची गरज आहे, राष्ट्र समजावून घेणं काळाची गरज आहे, आणि त्यासाठी कृतज्ञता काय असते तुमच्या काळजामध्ये एका मिनिटामध्ये पेरतो. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे माऊलीनो, लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, आऊ जिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, महात्मा ज्योतिराव फुले, माझी सावित्रीमाई, माझी रामाई, विश्वरत्न माझ्या गाडगे बाबांचं, म्हणजेच बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी, महामानवांनी लक्षात घ्या आपल्या रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्यांची नावं मी आपल्या माझ्या मुखावरून तुमच्या कानापर्यंत पोहोचवली. यांची नावं ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. छत्रपतींचं नाव आमच्या कानावरती आल्यानंतर आमचा रक्ताचा प्रत्येक थेंब आमच्या नसातून चौखर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे धावला पाहिजे. कारण ज्या ज्या महात्म्यांची मी नावं घेतली, क्रांतिकारकांची नावं घेतली, समाज सुधारकांची नावं घेतली, यांनी फक्त स्वतःचा 4 भिंतीचा संसार केला नाही तर तुमच्या आमच्यासाठी अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, मग यांची नावं आमच्या कानावरती आल्यानंतर अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. आणि म्हणून या राष्ट्राचा मी एक भारतीय आहे, सर्वप्रथम या देशाचं नाव मी माझ्या मुखावरती घेतो. लक्षात घ्या, तर या देशाचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंतानी 2 हात दिलेले आहेत, 2 हाताच्या 2 मुठी करायच्या आणि
जोरात आसमंत आहे, आसमंतामध्ये आरोळी गेली पाहिजे, एवढ्या जोरामध्ये जय जयकार झाला पाहिजे. चला प्रत्येकानं आपल्या दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि पहिल्यांदा जय जयकार जोरात करायचा. जर आपण राष्ट्राचं नाव अंतरंगापासून घेऊ शकत नसेल तर आम्ही आनंदाने जगणार कसं, आम्हाला बाप कळणार कसा, आम्हाला आई कळणार कशी, लक्षात घ्या. म्हणून जय जयकार अगोदर जोरात झाला पाहिजे. मुलांनी जय जयकार नाही केला तर चालतोय, पण इथं बसलेल्या प्रत्येक युवकानं, पालकानं, माता पालक, पिता पालक, तुम्ही जय जयकार जोरात करायचा आणि लाजून करायचा नाही. दोन हात दिलेत ना, जोरात जय जयकार करायचा, अजिबात लाजायचं. चला सगळ्यांनी करायचंय. जी माता, जो बंधू आणि जो युवक, युवकांना सोडून द्या, पण इथं जो आळसपणा करल, जय जोरात म्हणणार नाही, त्याचं काय खरं नाही. आपल्या जिभेवर वाच्यासिद्धी आहे. आता सुरुवातीला सांगतो, माऊलीने, ज्ञानेश्वर माऊलीने 3ऱ्या अध्यायामध्ये लिहून ठेवलेला आहे वाच्यासिद्धी. ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल, वांछित ही पुरेल मानसींचे, वाच्यासिद्धी पावाल अज्ञापक होवाल, म्हणी तुम ते मागतील महारिद्धी. जिभेवरती वाच्यासिद्धी आलेली आपल्याला 20 वर्ष विचार मंचाची सेवा करतोय. एखाद्याला जर चुकून आपण शाप दिला, चुकून शाप दिला, 100% आपला शाप लागतो. आजपर्यंत रेकॉर्ड आहे, शाप आपला लागलेला आहे. जर का इथं कोण वटवागळासारखं बसलं तोंड पाडून असं आणि जय जयकार जर जोरात केला नाही, उद्याचा दिवस तू बघत नाहीस. अर्ध्या तासात तुझ्या छातीत दुखायला लागणार, 1 तासात तू घामानं भिजणार आणि 1.5 तासात डॉक्टर सांगणार ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. मला मिळालेली शाल तुला श्रद्धांजली म्हणून वाहणार आणि मी पुढच्या कार्यक्रमाला निघून जाणार. उद्याचा जर दिवस बघायचा असेल, नवऱ्याला नाश्ता करून घालायचा असेल, आहो आहो म्हणायचं असेल तर जय जयकार जोरात करायचा. बघा इकड जमलेल्या मंडळीने तुम्ही सुद्धा बायको समोर जाऊन जर अगं म्हणायचं असेल तर जय जयकार करायचा. आणि जर फोटोमध्ये जर स्वतःला भिंतीवर बघायचं असेल आणि कावळाहून एवढा एवढा भात खायचा असेल तर जसा आहेस तसा बस बघ. मागच्या डिसेंबरमध्ये 9 घालवल्यात, 9 जानेवारी मध्ये 3 गेल्यात, फेब्रुवारीची सुरुवात काही झाली नाही, ती काही इथून होऊ नये. आलं का लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी अगदी आनंदानं जोरात जय जयकार करायचा. एवढ्या जोरात जय बोलायचा, मोदळा जमिनीपासून 2 फूट वर उचलला पाहिजे, दान करून आदळला पाहिजे, एवढ्या जोरात जय जयकार करायचा. चला सगळ्यांनी चेहऱ्यावरती एक हास्य आणायचं. चला सावलीत बसलेली, चला माझं काय रे, चला चला काय मरत नाही, चला सगळ्यांनी ओके. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला जिजाऊ के, बोला रमाई के, बोला सावित्रीमाई के. आता कसा मंडप खचाखच भरल्यासारखा आता कसा आवाज आला. आणि आता मातानं तुम्ही व्याख्यान संपलं की टना टना उड्या मारत घराकडे जायचं, एकदम अजिबात सुट्टी द्यायची नाही, चेहऱ्यावर एकदम हास्य कणा कणा पळत जायचं. आलं का लक्षात? नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल बाजू हट, हवाने दे म्हणायचं, जरा चाल बाजूला हो म्हणायचं. तो तुला म्हणणार आहे आज रविवार आहे, मला भूक लागली होती, कुठे गेली होतीस, काय गेली होतीस, 12ला येतो म्हणाले, चाल बाजू हट म्हणायचं. आणि नवरा जर बाजूला झाला नाही तर तुला महामंत्र देतो, तुझा भाऊ आलाय ना इथं, तुला महामंत्र देतो बघ. भगवंताने एवढे सुंदर लांब लांब केस कशासाठी दिलेत का? काय नुसता बुचडा बांधून उपालन करायचंय काय त्याच्यामध्ये? मस्त केस सोडायचे, नवऱ्याला म्हणायचं इकडे यावं, जवळ आलं की गर्र करून फिरवायचे, 2 त्याच्या नाकात गेली पाहिजे, तो उलट पडलं पाहिजे. बघते तू आनंदातच आज घरला जायचं, कारण तू आनंदी असली ना अखंड कुटुंब माझा आनंदी राहणार आहे, लक्षात घे. आणि कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी, माझा देश आनंदी राहणार आहे. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आज हास्य मी बघणार आहे बघ. आणि तुला सांगतो, सासू जर पुढे आली तिला सुट्टी द्यायची नाही, सासू पुढे आली की तिलाच करायचं. आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली, म्हातारी पडली की काळजी करायला नाही बघ, लगेच म्हातारी जवळ खाली बसायचं आणि दुसऱ्या गालाचा मुक्का घ्यायचा. आत्या म्हातारी गाडा गाडा लोळली पाहिजे बघ. आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा अजून आमोशा याचे हे अशी का करायला लागल्या, नवरा तुला बघून पळून गेला पाहिजे. एवढं आनंदात तू राहायचं आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आलं का लक्षात? 1 तास मी तुझ्या अंतरंगामध्ये आज बाप पेरणार आहे, आई पेरणार आहे, आयुष्य पेरणार आहे. आलं हसायला मनसोक्त हसायचा.
अजिबात चोरून हसायचं नाही, तेवढंच असं फुसूक कसा नाही नाही आलं हसायला, ख्वा ख्वा किडलेली दात शेजारणीला दाखवत हसायचं जोरात. एकदम टेन्शन पोरांचं घ्यायचं नाही, फक्त हसता हसता मांडीवरचं पोरग तेवढं आदळायचं नाही बा खाली. रत्नागिरीच्या कार्यक्रमात तसं झालं, माता एवढी हसायला लागली तिला काय भानच उरलं नाही. पोरग मांडीवचं घेतलं आणि दान करून आदळलं तिनं. तेवढं करायचं नाही बघ, तू आनंदात राहायचं, कारण तू आनंदी तर माझं कुटुंब आनंदी आहे. बघ माते, तुझ्या चेहऱ्यावर मला जर या देशामध्ये पुन्हा छत्रपती हवे असतील तर मला अगोदर आऊ जिजाऊ पाहिजे, आणि ती आऊ जिजाऊ तुझ्यामध्ये आहे. लक्षात घ्या, अंतरंगामध्ये आहे बघ. माझी सावित्री माई तुझ्यामध्ये आहे, आणि म्हणून तुला सांगतोय तू एकदम आनंदात, टेन्शन घ्यायचं नाही. आज मस्त आनंदाने हसायचं. लेकरू काय समजावून घ्यायचा, बाप काय समजावून घ्यायचा, आणि एकदम टनाटन उड्या मारत जायचं. आता लहान मुलांचं मला काही टेन्शन नाही, ती सगळी पाठीमागं पाठवलेत मी. त्यामुळे लहान लेकरं हे बघ, 10,000 पोरं, 10,000 कॉलेजचे 10,000 पोरं 3-3 तास असं बसवून ठेवतोय. झाडावरचं पाखरू सुद्धा आपण उठू देत नाही बघ. पण लहान पोरग माझ्या समोर आलं, माझं पाय लटलटायला लागते. कधी काय करतील सांगता येत नाही. लक्षात घे, लय डेंजर गँग आहे ती. मग रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता, 3-4 हजार कॉलेजचा युवक होता, पुढे बसलेला होता. एक मॅडम माझ्याकडे आल्या, म्हणल्या सर सर असं का करताय, आमच्यावर का अन्याय. मी म्हणलं काय अन्याय केला माते तुझ्यावर, तर आमचं 1ली ते 4थीचं एक युनिट आहे, तुम्ही त्यांना बसू देत नाही. म्हणलं अगं ते लय दंगा करतात, त्यांना माझ्या पुढे आणू नको. म्हणलं अजिबात माझ्या पुढे बसवायचं नाही. तिनं तेवढंच ऐकलं, पुढे बसवायचं नाही. म्हणली मागं बसवू का. म्हणलं गपचूप लांब मागं बसव, माझ्या पुढे ती दिसता कामा नाही. तिनं ती पोरं मागं बसवली, व्याख्यान रंगलं, खुर्ची टाकलेली होती, खुर्चीत उभा होतो, युवकांना असं मार्गदर्शन आणि प्रबोधन करत होतो. त्यातलं एक 1लीचं कार्ट लय वांड होतं, हळूच रांगत आलं, माझ्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. कधी बसलो होतं मला माहित पण नव्हतं. व्याख्यान रंगात आल्यावर खालनं तोंड बाहेर काढून मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. दान न करून खुर्चीतनं उडी खाली टाकली. घाम फुटला मला, माग हात लावून बघितलं, म्हणलं कुठं फाटल्या रे, तर म्हणते कसं फसवलं थोबाड बोडीन. म्हणलं एकदा पालक ट्रेनिंगला गेलो होतो मातानो, आईच्या मांडीवर बसलो होतो 4 वर्षाचं लेकरू. माझ्याकडे बघायचं आणि मला बघून हसायचं. मला बघून हसल्यानंतर मलाही आनंद झाला. मी त्या लेकराकडे बघितलं, म्हणलं काय काय म्हणल्यानंतर त्या आईला सांगायला लागलं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतं या. मला एवढा आनंद झाला. म्हणलं वा, अरे आपल्याला बॉब्स म्हणताय याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणी तर आहे, आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणी तर आहे, म्हणून हे आपल्याला बॉब्स म्हणताय बॉब्स तर म्हणू दे. वा 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 वा, आनंद वाटला. जोर जोरात मला बॉब्स म्हणायला लागलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. मला आला राग. मी लगेच त्या मातेला म्हणलं, भगिनी एवढा सुंदर माझा भाचा आहे, मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की का. तर ती म्हणली ग बस दादा, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. कधी काय करतील सांगता येत नाही, अजिबात सांगता येत नाही. असंच ऊन होतं आणि व्याख्यान माझं संपलं. एकला व्याख्यान संपलं आणि एक दुसरीचं पोरग पळत आलं. म्हणला साहेब किती हसवलं सा. म्हणला आमचं घर इथंच महाग आहे. म्हणाला आमच्या आजीला चालता पण येत नाही, अंतरुणावर पडून असत्या. लोळून हसत होती. म्हणला तुम्ही काय काय म्हणताय सगळं ऐकत होते. किती घामात भिजलाय साहेब. मी म्हणला अरे समोरच्याच्या अंतरंगाला जर हात घालायचा असेल, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि चेहऱ्यावर हास्य आणायचं असेल तर स्वतःला अगोदर घामामध्ये भिजावं लागतं. जोपर्यंत स्वतः घामामध्ये भिजत नाही तोपर्यंत परिवर्तन कधीच होत नसतं. पोरग माझ्याकडे कौतुकानं बघायला लागलं आणि पोरग मला म्हणतंय साहेब एवढं घामानं भिजलाय, तुम्हाला ताक आणू का, ताक प्यायला ताक आणू का. म्हणलं कुठून आणणार. म्हणलं हे काय आमचं घर आहे. पळत पळत जातो लगेच ताकाचं गाडगं घेऊन येतो. मला पण ताण लागलेली होती, घशाला कोरड पडलेली होती. मी म्हणलं जा घेऊन ये. पोरग पळत पळत गेलं, ताकाचं गाडगं घेतलं, पळत पळत आलं. ताकाच्या गाडग्याकडे बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला. आहा, माऊलीनं नुसतंच उसळलेलं ताक होतं, काळ काळ गाडगं होतं, वरती फेस आलेला होता. घेतलं गाडगं, घटा 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 पिलं. मोकळं गाडगं त्याच्या हातावर ठेवलं. एवढं सुंदर आणि एवढं भारी वाटलं. त्या लेकराकडे बघत म्हणालो वाह किती र चांगला. माझ्याकडे बघत मला म्हणतंय कशाचा चांगला, माझं टेन्शन गेलं म्हटल्यानंतर माझं काळी चर्र झालं. म्हणलं तुला कसलं र टेन्शन या वयामध्ये. तर म्हणतंय काय करायचं साहेब, सकाळपासून आई म्हणत होती त्या ताकाचं काय तर कर, त्या ताकाचं काय तर कर. त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातलंय सकाळी, त्या ताकाचं काय तर.
होतं तेवढं गाडगं परत भरलं. काय करायचं कळत नाही. पण लक्षात घ्या, याच लेकरांच्या मध्ये मला उद्याचा भारत दिसतो. कारण तुकडोजी महाराजांनी गातामध्ये लिहून ठेवलेलं आहे, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. आम्ही शेकडो महापुरुष बघतो कुठं, तर पुस्तकाच्या पानावरती बघतो, इतिहासामध्ये हळूच या महापुरुषांना बघतो. पण माते, तुझ्या पोटाला आलेलं हे लेकरू कोण आहे याची जाणीव तुला करून देतो बघ. हे बघ माते, माते, आज आलोय ना तर फक्त हसवून जाणार नाही बघ, फक्त हसवून जाणार नाही. हसवत असताना तुझ्या अंतरंगामध्ये थोडीशी आग पेरून जाणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी तुला सांगतो बघ, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू म्हणजे नेमकं कोण आहे, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू म्हणजे नेमकं कोण आहे याची जाणीव अगोदर मी तुला तयार करून देतो बघ. माझ्या पोरीनं इथं जमलेला आहात ना, आज तुम्हाला बाप समजावून घ्यायचा आहे, आज तुम्हाला बाप समजावून घ्यायचा आहे. आणि तो बाप ऐकण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात ना पोरीनं, तर अगोदर बाप समजावून घेण्याच्या अगोदर तुम्ही कोण आहात याची जाणीव झाली पाहिजे. पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. तो बाप तुला समजावून सांगायला आलोय बघ. आयुष्य बापानं तुझ्यासाठी दिलेलं आहे, लक्षात घे. तुझ्यासाठी कणाकणानं बाप तुझा झिजलेला आहे. आज फक्त 1 तास आयुष्यातला तू दे, तुझ्या काळजावरती तुझा बाप पेरतो बघ पोरे. आणि हा जर बाप तुला जाणून घ्यायचा असेल तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव मी तुला तयार करून देतो बघ पोरे. 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलं. कधी तर जा आणि तुझ्या आईला विचार, आई, माझा जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या, तुला किती यातना होत होत्या. आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलेला आहे माझ्या पोरी. आई का, 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला तुझा जन्म होत असतो ना, त्यावेळेला अनंत यातना ती सहन करत असते बघ, मरण यातना ती सहन करत असते बघ. काही मातांनी लेकराला जन्म देतानाच शेवटचा श्वास घेतलेला आहे बघ. जन्माच्या वेळेला ते लेकरू पोरक झालेलं आहे बघ आई विना. एवढ्या यातना ती माता सहन करत असते, पण एवढ्या यातना ती आनंदानं सहन करत असते. कारण पोरा पोरी, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं, लक्षात घे. म्हणून त्या आईपणासाठी ती यातना सहन करत असते आणि तुला जन्म देत असते पोरी. आणि तुझा जन्म झाला, तुझा जन्म झाला की या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला पापा जर कोण घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे, लक्षात घे. त्या माऊलीचं नाव आई आहे. कौतुकानं तुला जर खांद्यावर जर कोणी घेतला असेल तर त्या देवाचं नाव बाप आहे, लक्षात घे. आणि हेच आई हाच बाप आज आम्ही विसरू लागलो. 21व्या शतकामध्ये पायाखाली घेऊ लागलो. म्हणून तुला तुझा बाप सांगायला आलोय बघ, तुला तुझी आई सांगायला आलोय बघ पोरे. म्हणून तुला तुझी ओळख करून देतो बघ. लक्षात घे, आईनं तुला जन्म दिला, तुला एक नाव दिलं, तुझ्या नावापुढे बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढे खानदानाचं नाव लागलं पोरे. आणि ही तुझी ओळख तयार झाली बघ. पण पोरी, याच्याही पलीकडे तुझी अजून एक ओळख आहे, ती ओळख मला तुला तयार करून द्यायची आहे बघ. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. आज तुझी आई इथं आलेली आहे, आज तुझे वडील इथं आलेले आहेत. तुझ्या अंतरंगामध्ये, तुझ्या काळजामध्ये एक आग पेरतो बघ पोरी. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ पोरी. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. हे बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं, समाज प्रबोधन करायचं. त्या कर्मठ समाजाला त्या वेळेला ते मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. अंगावरती शेण झेलत ती माऊली चालत होती बघ. चिखलांचा मारा अंगावरती होत होता. सगळं काही सहन करत ती माऊली चालत होती बघ. हे बघ, जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, कितीतरी पटीनं वेदना तिच्या मनाला होत होत्या बघ. पण ती माऊली थांबली नाही बघ. ती माऊली चालत राहिली बघ. प्रत्येक पाऊल उचलत राहिली बघ, प्रत्येक पाऊल उचलत राहिली बघ. हे बघ, आणि एका पडक्या वाड्यामध्ये ती जायची बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जायची. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायची. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायचे. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायचे आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना, समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या बघ. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या लढू लागल्या बघ. हे पोरे, तू रणरागिणी आहेस बघ. तू या देशाचा अभिमान आहेस, तू आमचा स्वाभिमान आहेस बघ पोरे. पोरे, तू एवढी स्वस्त नाहीस पोरे. पोरे, तू एवढी स्वस्त नाहीस बघ. कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवा
यावं. परत एकदा ऐक, एक आई म्हणून तुझ्या लेकीला सांग, एक बाप म्हणून तुझ्या पोरीला सांग. आणि पोरे तू सुद्धा जाणून घे बघ, एका बापाच्या नात्यानं तुझ्या अंतरंगामध्ये मी पेरतोय बघ. पोरे एवढी स्वस्त तू नाहीस बघ, एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरे. कोणी पण यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. पोरे एवढी स्वस्त तू नाहीस बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरे, तुला सांगतोय बघ, जीवनाचं सत्य आणि जीवनाचं सार तुला सांगतोय बघ पोरे. तू कोण आहेस आणि तुला जन्म कोणी दिलाय याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तू कोण आहेस आणि तुला जन्म कोणी दिलाय याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. पोरे या क्षणापासून विसरायचं नाही बघ, या क्षणापासून विसरायचं नाही तू कोण आहेस. हे बघ, तुला जन्म दिलेला तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरे, याची जाणीव तुला असू दे. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरे, याची जाणीव तुला असू दे. या क्षणापासून तुझी ओळख तू कधीच विसरू नको, लक्षात घे. तू एक वाघीण आहेस बघ पोरे, तू एक वाघीण आहेस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माऊली आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. हे बघ, कोण आऊ जिजाऊ याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. फक्त प्रतिमा पूजन माझ्या आऊ जिजाऊचं करायचं नाही. 12 जानेवारी आली की आऊ जिजाऊच्या नावाचा जयघोष फक्त करायचा नाही. आऊ जिजाऊचं कर्तृत्व, आऊ जिजाऊचे विचार, तिचे संस्कार जाणून घेणं काळाची गरज आहे बघ. कोण माझी आऊ जिजाऊ? पोरीनो ऐक, शील सत्यप्रियता शास्त्रप्रयोग, शील सत्यप्रियता शास्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाकचातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे पोरी तू आहेस, लक्षात घे. छत्रपती शिवाजी राजाला जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस बघ. आजपासून तू तुझी ओळख विसरू नको. हे बघ, तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ. इथं बसलेली आहेस ना तू पोरी, हे बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. ऐका, हे बघ, पोरे, 5 लाखाचा सैन्य घेऊन, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि पोरीनं 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस बाग. ही तुझी ओळख आहे बाग. तू गीता फुगाट आहेस, तू पीटी उषा आहेस, तू सुनीता विल्यम्स आहेस, तू कल्पना चावला आहेस. या बापाची मान अभिमानानं उंच करणारी तू एक रणरागिणी आहेस, लक्षात घे. तू एक वाघीण आहेस, लक्षात घे. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुला जन्म दिलाय. ही ओळख तुझी आहे बघ पोरी. आजपासून या क्षणापासून ही ओळख विसरायची नाही बघ. तुझा बाप तुला कधीच सांगू शकला नाही. काही बंधनं त्याला होती बघ. दबलेला आहे बघ तो वेदनेमध्ये. म्हणून बापाच्या नात्यानं आज मी तुला सांगतोय बघ, ही ओळख तू कधीच विसरायची नाही. पोरा, इथं आलेला आहेस ना रे, आलेला आहेस ना या वसंत हंकारेला ऐकायला, तर जाणून घे बघ पोरा. हे बघ, बापाच्या उंची एवढी उंची आपली झाली, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. नीट ऐका ग, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. याचा अर्थ असा कधीच होत नाही की बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकतो, बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकतो, असं पोरानो कधीच होत नाही बघ. म्हणून तुला तुझी जाणीव करून देतो बघ. तू कोण आहेस याची जाणीव मी पोरा तुला करून देतो बघ. हे बघ, 12 वर्षाचं पोरग, फक्त 12 वर्षाचं पोरग. हे बघ, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातो. पोरा ऐक, तुझ्या अंतरंगामध्ये रक्त कोणाचं आहे? तुझ्या अंतरंगामध्ये रक्त कोणाचं आहे? लक्षात घे, तुझ्या संस्कार कोणाचे झालेत याची जाणीव मी तुला करून देतो बघ. हे बघ, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातो बघ. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. आणि तिथं 12 वर्षाचा पोरग जात, या डोळ्यांनी बघतो
इंग्रजांनी अत्याचार केलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला आहे. जिकडं तिकडं आक्रोश आणि फक्त आरोळ्या, फक्त आरोळ्या. त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग रक्ताने माखलेली माती आपल्या हातामध्ये घेतं. पोरानो ऐका रे, तुम्ही कोण आहात? ते 12 वर्षाचं पोरग रक्ताने माखलेली माती हातामध्ये घेत पळत पळत घरी येतं, आपल्या आई समोर येतं. त्यावेळेला त्याची आई त्याला विचारते, बेटे कहां से आए हो? ये सांस फूल गई है बेटे, ये पसीना कैसा, और बेटे क्या लेकर आए हो? तुम्हारे मुट्ठी में क्या है बेटे? इस बंद मुट्ठी में क्या है? त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला ती माती दाखवतं, म्हणतं माँ मेरे मुट्ठी में भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और इस मिट्टी का मैं बदला जरूर लूंगा माँ, मैं इस मिट्टी का बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. आणि पोरा, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस. लक्षात घे, ही जाणीव तुला असली पाहिजे. लक्षात घे. पोरा, हे बघ, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो बघ. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं. कळणं गरजेचं आहे बघ, कळणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून सांगतोय, 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं वाघ. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला. पोरा, तू कोण आहेस याची जाणीव असू दे. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला वाघ. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. त्याची आई त्याच्या समोर आली. आपल्या लेकराला मिठीमध्ये घेतलं. ती आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा, जंग शुरू हो गई है बेटे. पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, जंग तो शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा बेटे. मुझे मालूम है बेटे, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, क्योंकि घर में एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला कडकडून मिठी मारतो. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसताना ते पोरग काय म्हणतं, पोरानं ऐका. एका लेकरानं आपल्या आईला दिलेलं उत्तर ऐका. ते पोरग आपल्या आईला म्हणतो, माँ जरूर वापस आऊंगा माँ, जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा, या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. हे पोरानो, कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे रे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे पोरा. कधीही उठावं कुठल्या तर पोरीला भुरळ घालावी आणि रातोरात तिला घेऊन जावं, तिला तिच्या आई बापाच्या तोंडावरती थुकायला लावावं. यासाठी पोरा तुझा जन्म नाही बघ. ज्या बापानं तुला मोठं केलं त्या बापासमोर व्यसन करत फिरावं आणि बापानं लाचार होऊन मान खाली घालावी, यासाठी तुझा जन्म नाही बघ. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे बघ. मृत्यूच्या दारात पोरा. आणि ते विचार आणि ते संस्कार तुझ्यावरती आहेत बघ. आई बापानं केलेल्या कष्टाची पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे पोरा, हीच ती वेळ आलेली आहे. आणि म्हणून मातानो सांगतो, म्हणून सांगतो, तुझ्या पोटाला आलेलं पोर कोण आहे याची जाणीव तुला असू दे बघ. एका आईनं केलेला संस्कार वटवृक्षासारखा मोठा होतो बघ. मनापासून हसत होतेस ना, तर आता काळजामध्ये फक्त लिहून घे बघ मी काय सांगतोय. एका आईनं केलेला संस्कार वटवृक्षासारखा मोठा होतो बघ. माझा छत्रपती शिवाजी राजा आवजीजाऊच्या मांडीवरती वाढत होता. पोरानो ऐका, संस्कार कुठून येतात आणि त्या संस्काराचा वटवृक्ष कसा तयार होतो. हे बघ, तुझ्या मांडीवरती जसं तुझं पोरग खेळतय ना, अगदी तसाच माझा राजा आवजीजाऊच्या मांडीवरती खेळत होता, आवजीजाऊच्या संस्कारामध्ये वाढत होता. आणि त्यावेळेला आवजीजाऊ माझ्या राजांना म्हणते, राज आपलं स्वराज्य उभं करा, राजा आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा 4 वर्षाचा राजा आवजीजाऊंना म्हणतो, आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू, आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू. आमच्यावरती आपण संस्कार केलेले आहेत, गनिमी कावा आमच्या रक्तामध्ये पेरलेला आहे, संघर्ष आमच्या रक्तामध्ये पेरलेला आहे, स्वराज्य आमच्या रक्तामध्ये पेरलेला आहे. आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. आऊसाहेब आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा.
त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत राजांना सांगते, राज 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 तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राज स्वराज्य उभा करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा, तिला अगोदर न्याय द्या. आणि पोरांनो ऐका रा, नामर्द नाही का हो आम्ही, मावा खाऊन रस्त्यावरती थुकण्यासाठी आमचा जन्म नाही. जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. पोरा ऐक, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा, शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा आहे. हे आई गमाते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेत नाही बघ पोरा. पण ऐक, पोरगा कसा असावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे ऐक, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता पोरा, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता बघ. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून माझा राजा हा महाराष्ट्राचा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला राजा मिळाला होता, आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, राजाचा राज्याभिषेक झालेला होता. आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. आणि आपल्या राजाला, आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. मातानो ऐका ग, आज नाही तर परत कधीच नाही बघ, तुझ्या अंतरंगामध्ये तुझं लेकरू पेरतोय बघ. हे पोरा, आई कशी असावी, बाप कसा असावा, आणि आई बापासाठी नेमकं तू काय करावं, तुझ्या अंतरंगाला आज आग लावून जातो बघ. हे बघ पोरा, समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती आणि आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. याच लेकराला मी जन्म दिला, याच लेकरावरती मी संस्कार केले, आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये पाणी आले, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले, मोत्यासारखे अश्रू सिंहासनावरती कोसळू लागले. आणि आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजांनी पाहिलं, आऊ जिजाऊ काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ जिजाऊ काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. राजा विजयसारखा उठला आपल्या सिंहासनावरून, राजा विजयसारखा उठला आपल्या सिंहासनावरून, धावत धावत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय न केलं आऊ साहेब, आऊ साहेब आपण काय न केलं आऊ साहेब, आम्हाला हुकम दिला असता आम्ही आपलं सिंहासन सोडून खाली आलो असतो. आऊ साहेब आपण काय न केलं, आणि काही चूक झाली का आऊ साहेब आमच्या हातून, आपल्या डोळ्यामध्ये पाणी का आऊ साहेब, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आऊ साहेब. आऊ साहेब माझा राजा झुकला होता, आऊ जिजाऊच्या चरणावरती होता, माझ्या आऊ साहेबाच्या डोळ्यातलं पाणी राजांच्या गालावरती पडत होतं. माझा राजा हंबरडा फोडून आऊ साहेबांना विचारत होता, आऊ साहेब काय न केलं. त्यावेळेला आऊ साहेब राजांना काय म्हणते, लेकरानो ऐका, पोरानो इथं लपलाय तुमचा बाप, इथंच लपले तुमची आई. पोरा, माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते, राजांच्या गालावरून हात फिरवते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत माझी आऊ जिजाऊ राजांना म्हणते, राज एक मागणं आहे, राज एक मागणं आहे, राज एक इच्छा आहे, राज बोलून दाखवू का राज. त्यावेळेला राजानं हंबरडा फोडला, आऊ साहेब काय बोलताय आऊ साहेब, आपण आम्हास जन्म दिला नसता, आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊ साहेब आपल्यामुळं या सिंहासनावरती आम्ही बसलोय. आऊ साहेब फक्त हुकूम करा आऊ साहेब. त्यावेळेला माझे आऊ जिजाऊ राजांना जवळ घेत म्हणते, राज एकच मागणं आहे, राज एकच मागणं आहे,
पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजानं हंबरडा फोडला. आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो उठा, एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा. तुझा बाप गरीब आहे, तुझी आई गरीब आहे, अनाडी आहे, अशिक्षित आहे, पण तुला मोठं केलंय बघ पोरा. पोरा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. पोरी तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घेर. लेकरा पुढचा जन्म आमच्या लोकी झेंडा. म्हणून सांगतोय बघ, आज रविवार आहे ना, हे बघ आता पळत पळत घरी जाशील आणि आईला म्हणशील, आई भूक लागली, काहीतरी दे ग. आई तुला काहीतरी खायला देईल. नेहमीच आहे हे, पण आज एक काम करायचं बघ. आज एक काम करायचं, घरी जायचं बघ, घरी जायचं आणि आईला एक प्रश्न विचारायचा बघ. जो प्रश्न मी तुला सांगतो बघ, कुठल्या पुस्तकाच्या पानावरून मी हा आणलेला प्रश्न नाही बघ, कोणत्या कीर्तनामध्ये मी ऐकला नाही बघ, कोणत्या प्रवचनामध्ये मी ऐकला नाही बघ. रोज महाराष्ट्रात 5,000 लेकरं म्हणजे महिन्याला 1.5 लाख लेकरांच्या समोर जातो बघ. तितकेच पालक माझ्या समोर असतात बघ. तिथं सापडलाय मला हा प्रश्न. या प्रश्नाच्या तळाला लपलाय तुझा बाप, लपले तुझी आई, लपलंय तुझं आयुष्य. संघर्ष काय असतो तुला कळेल बघ, वेदना काय असते तुला कळेल बघ. म्हणून आज जायचं ना, आईला फक्त एक प्रश्न विचारायचा. आई 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 मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे, या प्रश्नाचं उत्तर आई खरं खरं देशील का ग आई? तुझी आई म्हणेल, विचार पोरा विचार. पोरी विचार की ग. आई माझं वय आता आहे 20 वर्षाचा. आई माझं वय 20 वर्षाचा आहे. आई ज्या वेळेला मी 2 वर्षाची होते म्हणजे 20 वर्षापूर्वी आई, तू तुझ्या माहेरी महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस आई. आई 20 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी वर्षातून 4-4 वेळेला जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर तुझं बघायला महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. मी 2 वर्षाची होते आई, माझं मनगट पकडत होतेस, माझा मनगट पकडत होतेस आणि मला सुद्धा घेऊन जात होतीस आई. आई मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी. आई आई मला घेऊन जात होतीस ग आई. या आई पण आता मी मोठी झाले आई, आता मी 20 वर्षाची झाले आणि 20 वर्षानंतर आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई? या आई का? पोरानो एवढा प्रश्न फक्त आईला विचारा. तुझी आई तुझ्या गळ्यात पडेल बघ आणि 100% हंबरडा फोडेल, कारण हे सत्य आहे, हे वास्तव आहे. पोरा तुझं वय किती पण असू दे बघ, आईला जाऊन एवढा प्रश्न विचार बघ. आई महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही. का जात नाही? बघ तुझी आई तुला सांगेल, खरं आहे पोरा, खरं आहे. पोरा खरं आहे. 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माहेरी जात होते बघ. माझ्या आईची मला आठवण येत होती, माझ्या बापाची मला आठवण येत होती, माझं माहेरचं घर माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. मग महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला महिन्यातून 4-4 वेळेला आई मी जात होते ग पोरी, मी जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही, कारण 20 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते, एसटीतून उतरत होते. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते, एसटीतून उतरत होते, आईच्या आठवणीने, बापाच्या आठवणीने घराच्या दिशेने मी धावत होते बघ. जसं घर जवळ येत होतं, हरणासारखे पावलं मी उचलत होते, आणि जसं घर जवळ यायचं, घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. आणि बापाचं चप्पल अंगणात बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण असंच गेलं होतं ग पुरी, माझं बालपण असंच गेलं होतं. शाळेतून घरी परत
गेले की अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. पळत पळत घरात जायचे आणि बापाला म्हणायचे, आबा 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 उद्या मला शाळेत हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे, आबा आबा तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, लहानपणी म्हणायचा, सकाळची गेलीस की ग शाळेला, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घे पोरी, काहीतरी खाऊन घे. लग्नानंतर सासरी आले आणि जेव्हा जेव्हा माहेरची आठवण यायची तेव्हा 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 मी माझ्या माहेरी यायचे आणि अंगणातलं बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं घरामध्ये माझा बाप आहे. अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती गेली की जेवणाच्या ताटावरचा माझा आबा पळत 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 बाहेर यायचा, पळत पळत बाहेर यायचा. हे माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी सगळं ठीक आहे ना ग पोरी, काय अडचण तर नाही ना ग सासरी. तेव्हा मी माझ्या आबाला सांगायची, आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा, सगळं काही चांगलं आहे. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अग ऐकलंस का ग, आपली पोर आले की. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई पळत पळत अंगणात यायची, हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा बघ. हे पळत पळत अंगणामध्ये यायची, पळत पळत अंगणामध्ये यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, इकडे इकडे तुकडा टाकून द्यायची, आपली अटी बोट माझ्या गालावरून फिरवत कडा कडा आपल्या कपाळावरती मोडायची आणि हळूच मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, चल की ग घरात. पोरी आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग, आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग, तेव्हा अंगण तेच आहे, घरही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी अंगणातून मी हाक दिली आबा, तर घरातून माझा बाप बाहेर पळत येत नाही. घरातून माझा बाप बाहेर पळत येत नाही. आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली. आता आईच्या हातातला मला तो तांब्या दिसत नाही, तो भाकरीचा तुकडा दिसत नाही, ना आईची आटी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाही पोरी. 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला ना ग, भिंतीवर बापाचा फोटो दिसतो आणि काळीज चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हातानं भरवला असता तर किती बरं झालं असतं. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पुरानो, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत बापावर प्रेम करा. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आईवर प्रेम करा. गरीब आहे गती, अनाडी आहे, अशिक्षित आहे, पण तुला शिकवलंय भक्तीनं. ए पोरा, एकदा का श्वास निघून गेला की बापाला फक्त भिंतीवरच्या फोटोत बघायचंय बघ. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील बघ. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील बघ. करोडो रुपये कमवशील बघ.
आणि ते करोडो रुपये साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते करोडो रुपये तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या गजानन बाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर तुझा गेलेला बाप तो तिरुपती तो साईबाबा तो गजानन बाबा तुला परत आणून देणार नाही बघ पोरी, कधीच परत आणून देणार नाही. म्हणून तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच तुझी देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे बघ. अरे तुझ्या आयुष्यामध्ये तुझं एकच मंदिर आहे बघ, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पोरी, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे ग पोरी. हे पोरी हे कधी तर उठ ग, कधी तर उठ. हे काही बोलू नकोस बापाला बघ. बाप कुठल्या तर कोपऱ्यामध्ये झोपलेला असतो बघ. हे पोरी बाप कुठल्या तर कोपऱ्यामध्ये झोपलेला असतो बघ. फक्त एवढंच काम कर बघ जे माझ्या नशिबात नाही बघ. हे रात्रंदिवस झिजतो बघ मी, माझ्या पण नशिबात नाही, तुझ्या नशिबात आहे, कारण तुझा बाप तुझ्या घरामध्ये आहे पोरा. हे बघ कधी तर थोडस खोबरेल तेल घे, खूप सोपं आहे पण खूप अवघड करून तू ठेवलंयस बघ पोरा. हे बघ असं खोबरेल तेल घे कधी तर हातावरती आणि जा जिथं बाप झोपलाय तिथं जा. बापाला काही बोलू नको. अलगद ते खोबरेल तेल बापाच्या डोक्यावरती टाकन, हातानं फक्त बापाचं डोकं घासायला सुरू कर. बापाच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल बघ आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल बघ. दिवसभर काम करून तुझी आई थकलेली आहे बघ. हे बघ कुठं तर पडलेली आहे बघ बिछाणावरती रे, 2 घास खाऊन. तेव्हा काही करू नको पोरा, फक्त आईच्या पायाजवळ बस आणि तुझ्या हातानं फक्त आईचं पाय दाबायला घे रे. माझं लेकरू म्हणून तुझी आई हंबरडा फोडेल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य साला तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल. कुठल्या तिरुपतीला जाऊन तुला सुख नाही मिळणार, कुठल्या साईबाबाला चालत जाऊन तुला सुख नाही मिळणार. हिंदू धर्मातला मी आहे लक्षात घे, कुठल्या देवदेवतांच्या विरोधात मी नाही, पण घरातला आई आणि तुला बाप जर कळत नसेल तर त्या मंदिरातला तो देव तुला काय कळणार आहे. हे बघ देवळातला देव मेला अंतरीचा जाग वारे, तुकडोजी महाराजांनी सांगितलंय. मी कोण पामर, देवळातला देव मेला आणि खरा देव कुठं जिवंत आहे तर तुझ्या घरात जिवंत आहे, ज्याचं नाव बाप आहे आणि ज्याचं नाव आहे बघ पोरी. ए पोरी हा बाप आहे बघ. महाराष्ट्रभर प्रत्येक समजावून सांगायला लागलोय बघ मी. हे बघ परवाच्या कार्यक्रमामधून एक माता उठली बघ आणि हंबरडा फोडायला लागली. सर 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 काय झालं ग माते, काय झालं. सर क्लास 1 अधिकारी आहे सर, 2 लाख पगार येतो सर, 2 लाख पगार येतो. पहिला पगार आला तेव्हा वाटलं होतं बापाला सूट घ्यायचा, बूट घ्यायचा, एक रेबनचा गॉगल बापाला घालायचा. राहून गेलं. म्हणलं पुढच्या महिन्यात घ्यावं. काम एवढे वाढले, संसाराची जबाबदारी एवढी पडली, 4 वर्ष बापाकडे लक्ष दिलं नाही. एक दिवस निरोप आला, लवकर निघ बाप तुझा गेला. महिन्याला 2 लाख येतात सर. हंबरडा फोडतो बाप जिवंत असताना. बापाला बूट का नाही घातला आणि बापाला सुटामध्ये मी का नाव बघितला. कुठं जाऊ, कुठं बापाला बोलवू आणि कुठल्या बापाला सांगू पप्पा मला तुम्हाला बूट घ्यायचा आहे, पप्पा मला तुम्हाला सुटा बुटामध्ये बघायचं आहे. पोरीनो हात जोडून सांगतोय बघ. रात्रंदिवस महाराष्ट्रभर फिरतोय बघ मी, रात्रंदिवस महाराष्ट्रभर फिरतोय बघ. बदल पाहिजे बघ मला, बदल पाहिजे. लय झालं प्रबोधन, येता बसता ऐकता निघून जाता. प्रबोधन नको बघ, बदल पाहिजे बघ. आता बदल, परिवर्तन झालं पाहिजे बघ. आहोत का आम्ही असं नाहीये. स्टाईल आली आमच्याकडे, स्टाईल. आम्ही शिकलो, मला 1.5 लाख पगार आहे, आय एम अ PhD, आय एम अ डॉक्टर. तुझ्या हातात सिगारेट यायला लागतं, लाज वाटली पाहिजे. मित्रांचे वाढदिवस 12-12 पर्यंत साजरे करतो, लाज वाटली पाहिजे. इथं आता पैठणीचा खेळ असता तर हजारो माता उन्हात बसल्या असत्या, उन्हात. लाज वाटली पाहिजे.
मनोरंजन झालं पाहिजे, पण मनोरंजनाचा अतिरेक झाला की आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतं. मनोरंजनासाठी तुम्ही गर्दी करता, पण लेकराचं आयुष्य घडवण्यासाठी गर्दी करत नाही. ही लेकरं गेली 8-4 दिवस घरोघरी फिरून, शाळात फिरून सांगतात, हा का शाळा रविवारी कंपल्सरी होऊ शकत नाहीत? का पोरं इथं येऊ शकत नाहीत? कशासाठी? तुम्हाला फक्त मनोरंजन पाहिजे. तुम्हाला एखादा टीव्ही स्टार इथं आला असताना घरदार सोडून उपाशी ठेवला असता, पण इथं गर्दी तुम्ही केली असती. एखादा लावणीचा कार्यक्रम ठेवला असताना इथं तुम्ही आला असता. पण अशा कार्यक्रमांना नको. पण नाही गर्दी तर नाही. यातली एक पोरगी जरी माझी एका लेकीनं मनावर घेतलं तर ती एक लेक माझी आऊ जिजाऊ असू शकते. लक्षात घ्या, याच्यामध्ये माझा एक लेकरू छत्रपती असू शकतं, एक भगतसिंग असू शकतो. हा बास. हा काय ग, 9 वर्षाचं पोरग, तुझं वय किती आहे रे? तुझं वय काय? खायला लागलायस? थूक, उभा राहा. काय आहे तोंडात? थूक. काय खायलायस? सरक. काय? थांब. नीट बस. काय खायला लागलायस? तुला गंमत वाटली? मी इकडे रे, तुला मगापासून सांगतोय काय खायला लागलायस पहिल्यापासून. गप गप. आता अजून कोण आहे? जीव घेऊन जीव काय? माझ्या समोर खात बसलायस होय रे? आई बापानं वाईट वाटून घ्यायचं नाही लेकराला रपाटा घातला म्हणून. लय अगोदर तुम्ही घालायला पाहिजे होता. अजून हसते? हे बघ, वय 13 आहे बघ. याचं किती आहे? आता नीट ऐक बघ, नीट ऐकायचं बघ. मी लय हानतय बघ. कॉलेजची पोरं पण सोडली नाहीत बघ मी. आणि आपल्याला काही भीती नाही, कारण छत्रपतींचा मावळा आहे. भीती असू शकते काय? काय भीती नाही. माझ्या युट्यूबला जायचं, जरा शूट करे नीट आणि टाके युट्यूबला. माझ्या युट्यूबला जायचं. पोरांना मी विचारतोय किती जोर मारले. विचारायला नको मी? तुला किती जोर येतात? पोराला असा रपाटा घालायला नको मी? तर लगेच माझ्या युट्यूबवर माझी आई बहीण काढतायत. पोरांना मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुला हे कोणी दिलं? तुला ते कोणी दिलं? माझी आई बहीण काढतायत. मला काय वाटेल ते बोला. नको का? 9 वर्षाचे संभाजीराजे, आता नीट ऐक ग मी का असं म्हणतोय. 9 वर्षाचे संभाजीराजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजा नाही बघा अजून खेळायला लागले बघ. हे बघ. होय, देऊ का रपाटा? चड्डी वली होईल जीन्सची, काढाय पण येणार नाही. 9 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांना कैद झालेले होते. त्यावेळेला औरंगजेबाच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजीराजे होते. त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे तिथं होते आग्र्याला. आणि औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत. नीट ऐका आता. संभाजीराजे ना औरंगजेब कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. आणि औरंगजेब संभाजीराजांच्याकडे बघत कुस्तीच्या आखाड्यात संभाजीराजांना म्हणतो, संभा बहुत सुना है हमने, बहुत कसरत करते हो, एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. कुस्तीच्या आखाड्यात असलेल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात. आणि तीच नजर पुन्हा औरंगजेबाच्या नजरेत घालतात. आणि माझा 9 वर्षाचा संभाजीराजा औरंगजेबास म्हणतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार आहे? 9 वर्षाचं पोरग, 9 वर्षाचं पोरग. आपलं 9 वर्षाचं पोरग आपलं संडासात बसतंय मोबाईल घेऊन. 9 वर्षाचं संडासात बसतंय मोबाईल घेऊन. 9 वर्षाचं पोरग आपलं. 9 वर्षाचं पोरग. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या?
मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या। मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या। कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है। जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। राम प्रसाद बिस्मिल्ला, राम प्रसाद बिस्मिल्ला फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात आणि त्यावेळेला आई समोर येते. रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांना त्यांची आई म्हणते, बेटे राम तेरे आंखों में आंसू क्यों, इस देश के लिए, इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसीलिए तेरे आंखों में आंसू। नहीं राम, रोना नहीं राम, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम। एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, तेरी माँ एक शेरनी है राम। रोना नहीं राम, मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे। काय संस्कार झालेत पोरावर? तुझं 9 वर्षाचं पोरग धावतं का ग? तुझं 9 वर्षाचं पोरग व्यायाम करतं का ग? कसलं पोरग तुझा? मोबाईल घेऊन गेम खेळत बसतं 24 तास. काय पोराला खायला घालतेस उठल्या उठल्या? बिस्कुट? कुत्रा आहे का ते? बिस्कुट खातोस का? फव खातोस का? हे पोरग असं घडवलंयस तू? नालायक झाली पोरं. ऐकून घ्या, सगळ्या महाराष्ट्राला उघड उघड सांगतोय, कारण तुम्हाला माहिती नाही. तू घरामध्ये असतेस आणि पोरग शाळेमध्ये असतं. तो शिक्षक ओरडून ओरडून सांगतोय बाग, पालक मिटिंग आहे या, पालक मिटिंग आहे. अजिबात जात नाहीस बाग. पैठणीचा खेळ खेळायला जाशील बाग, झिम्मा फुगडी खेळायला जाशील बाग. गेलं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे, पण मनोरंजनाच्या पलीकडे सुद्धा तुझं आयुष्य आहे याची जाणीव तुला असू दे बाग. पालक मिटिंगला येत नाहीस का ग? येत नाहीस पालक मिटिंगला? अजिबात येत नाहीस तू. तेव्हा ते सांगतात या जरा पोराकडे लक्ष द्या. तुझं गण्या, सगळी शाळा सांगते तुझा गाण्या वाण झालोय. काय म्हणते शिक्षकांना? आमचा गाण्या तसा नाही, आमचा गाण्या लय चांगला आहे, आमचा गाण्या नवसाचा आहे. तुझा गाण्या एवढा नालाय काय? अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या गाण्यानं. तुझं 9वीचा गाण्या तुझा पुरींच्याकडे बघत म्हणतोय ती माझी आहे, माझा तिच्यावर जीव आहे, माझं तिचं काहीतरी हाय. गाण्याची अंडरपॅन्ट खाली गेली, हागाय बसल्यावर न धुता पळतोय गाण्या, कुत्र माग लागल्यावर. हे गाण्या एवढा नालायक झाला, ह्याला दांडक्यानं हाणायला नको? एवढा नालायक झाला. ऐका, 1 मिनिटात सांगतो बाग, जास्त वेळ घेत नाही. काळाची गरज आहे बाग, प्रत्येकाच्या अंतरंगावर लिहिणं काळाची गरज आहे, म्हणून तुला सांगतो बाग. हे बाग, फक्त हसायचं नाही, मला डोळ्यातले तुझे अश्रू दिसता कामा नाहीत बाग. इथं समजावून घ्यायचं आहे ना, आज तुझ्या अंतरंगामध्ये एक आग लागली पाहिजे बाग, परिवर्तन झालं पाहिजे. हे बाग, 21वे शतक आलं ना, अतिशहाणा झाला बघा तुम्ही. 21वे शतक आलं ना, अतिशहाणा झाला पोरानं. सगळं जग मध्ये तुम्ही मुठीमध्ये घेतलंय बाग. या 21व्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरीनं, आणि घेणं काळाची गरज आहे बाग. नशिबवान आहेस, 21व्या शतकामध्ये जन्माला आलीस, विज्ञान युगामध्ये जन्माला आलीस बाग. तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, इंटरनेट आलं, फेसबुक आलं बघ, इंस्टाग्राम आलं, सगळं काय आलं बघ, आणि सगळं जग मुठीमध्ये तू घेतलंस पोरी. आनंद आहे पोरा, सगळं जग मुठीमध्ये घेतलंस बाग. अमेरिकेमध्ये काय चाललंय, 7 समुद्रापलीकडे काय चाललंय तुला 1 मिनिटात इथं बसून कळतं बघ. हे बघ, 7 समुद्रापलीकडे काय चाललंय तुला 1 मिनिटात इथं बसून कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय इथं बसून तुला कळतं बघ, 1 मिनिटामध्ये तुला कळतं बघ. 7 समुद्रापलीकडे मुंबईमध्ये काय चाललंय तुला कळतं. तुझा मित्र एखादा जर कोसभर दूर असेल तर तू व्हिडिओ कॉल करतोस बघ, मित्राला बघतोस बघ, मित्राशी संभाषण साधतोस बघ. सगळं जग, सगळं जग, सगळं जग या 21व्या शतकामध्ये तू मुठीत घेतलंस. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. सगळं जग तू मुठीत घेतलंस पोरी, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. आणि तो 102 ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चाललाय 21व्या शतकामध्ये. त्या माऊलीला 102 ताप असतो बघ, तरी सुद्धा ती सकाळ सकाळी उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतोस बघ. तिच्या डोळ्यासमोर तू येतोस. जर का मी आज अंतरुणावरती पडून राहिले तर माझं पोरग दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसले. पोरानो ऐका, म्हणून ती माऊली सकाळी उठते आणि तुला डबा करून देते बघ. ती आई तू विसरत चाललीस बघ. काल रात्री माझा बाप अंतरुणावरती पडून होता. काल रात्री माझा बाप अंतरुणावरती पडून होता. माझ्या बापाची कंबर दुखत होते.
काल रात्री माझा बाप अंतरुणावरती पडून होता, माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाला ताप आलेला होता. माझा बाप रात्रभर झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललो पोरीनो, हा बाप मात्र आम्ही विसरत चाललो. सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, पण ज्या आई बापानं आम्हाला जग दाखवलं त्या आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो, त्या आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो. हे पोरी, अमिताभ बच्चनच्या नातीचं आम्हाला नाव माहिती आहे, कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे आम्हाला माहिती आहे, कोणत्या टीमनं किती रना काढल्या हे आम्हाला माहिती आहे, कोणी कसा बॉल टाकला, कोणी कशी बॅटिंग केली हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण काल रात्रभर माझा बाप माझ्यासाठी उपाशी होता हे आम्हाला माहिती नाही, माझा बाप उन्हामध्ये माझ्यासाठी तापतो हे आम्हाला माहिती नाही, पावसामध्ये भिजतो हे आम्हाला माहिती नाही, माझा बाप माझ्यासाठी नागडा राहिला पण माझ्या अंगावरती ब्रँडेड कपडे चढवले, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण मला पोटभर अन्न खाऊ घातलं. हा बाप मात्र आम्हाला कळाला नाही पोरीनो. आणि तो बाप महाराष्ट्राच्या काळजामध्ये पेरण्यासाठी फिरतोय बघ रात्रंदिवस. आणि तो बाप ऐकण्यासाठी आम्ही एक तास शांत बसू शकत नाही. तो आमच्या जिंदगानीवर हे बघ पोरी, हात जोडून तुला बाप एकदा दाखवतो, मी इथं थांबतो बघ. हे बघ, 10वीला आहेस ना, 12वीला आहेस ना, कॉलेजला आहेस ना, एक काम कर बघ, आज आलेस तर एक काम कर बघ. कोणी आता उठायचं नाही रे, काही झालं तरी उठायचं नाही. ऐक, 10वीला नापास झालीस तरी चालेल पोरी. ऐक, 10वीला नापास झालीस तरी चालेल पोरी. सांगतोय बघ, या शाळेच्या प्रांगणामध्ये उभं राहून सांगतोय बघ, स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन सांगतोय बघ, नापास झालीस तरी बेहतर, जा घराकडे पळत आणि बापाला फक्त सांग, पप्पा 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 माझा विषय गेला, पप्पा मी नापास झाले, पप्पा 1 वर्ष वाया गेलं, पप्पा फक्त बापाला सांग. तुझा बाप त्या क्षणाला काय करेल मी आत्ताच तुला सांगतो बघ पोरा. त्या क्षणाला तुझा बाप, तुझ्या आईला वाईट वाटेल, तुझी आई ओरडेल तुला, पण तुझा बाप काय करेल बघ. काही क्षणासाठी तुझा बाप शांत बसेल, कदाचित ओरडेल सुद्धा, कदाचित रागवेल सुद्धा, एखादी कानाखाली सुद्धा कदाचित तुझा बाप देईल बघ, पण दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुला जवळ घेईल. दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुला जवळ घेईल, तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं, तुला म्हणाल पोरी गेला एखादा विषय तर जाऊ दे की का, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, आहे ना मी तुझ्या पाठीशी. अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल, अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण तुला तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. बघ, तुझा बाप तुला असंच म्हणाल पोरी, तुला मिठीमध्ये घेईल आणि हेच तुला सांगाल बघ पोरी. हा, म्हणून हात जोडून समस्त कॉलेजच्या पोरांना सांगतोय बघ, आणि या पोरींना सांगतोय बघ, हे बघ, किती वर्ष आता इथून पुढे व्याख्यान घेईन मला माहिती नाही, पण जोपर्यंत शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत साला बाप तुमच्या काळजात पेरणार. हे बघ, एक वेळ 10वीला नापास झालीस तरी चालेल, ले पोरा, एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल, एक वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल. हे बघ, नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही वकील होता आलं तरी चालेल, शेवटच्या 10 मिनिटामध्ये व्याख्यान संपवता बघ. पण ऐक, हे बघ, नाही तुला डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही तुला वकील होता आलं तरी चालेल, नाही तुला इंजिनियर होता आलं तरी चालेल, आणि अगदी शेवटच्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा. पण पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल पोरी, ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको बघ. हा, मेल्यानंतर बापाला जाळतात पोरीनं, चूक आहे, लिहून घ्या तुम्ही, आणि जरासं डोळं उघडा पोरानं. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. नालायकानो, हरामखोर झालो आम्ही, निर्लज्ज झालो आम्ही, नालायक झालो आम्ही, आम्हाला बाप कळेना. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत,
मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरी. पण जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज घरात बाप मरत असतो बघ. रोज बापाची चिता जळत असते आणि तुझ्या हातानं तू बापाच्या चितेला अग्नी देत असतेस. कणाकणानं घरात बाप तुझा रोज मरत असतो पोरी. आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं बघ पोरी, लय वाईट असतं. म्हणून आयुष्यात पोरीनो, पोरानो, हात जोडतोय र. सोन्यासारखा बाप आहे, गरीब बाप आहे. लय झिजलाय तुझ्यासाठी, लय झिजलाय. त्या बापाला फक्त मान खाली घालायला लावू नका पोरीनो. त्या बापाला फक्त मान खाली घालायला लावू नका. बघ, तुझ्या हातात कसा मोबाईल त्यानं आणून दिलाय तुला माहिती नाही बघ अजून. पोरा, दाखवत फिरतोस ना, माझ्याकडे अँड्रॉइडचा मोबाईल आहे ना, असा आहे ना, एवढे फीचर्स आहेत आणि एवढंही आहे. कसा आलाय माहिती आहे का? ब्लॅकमेल करता रे, सरळ सरळ. आता बाप दोन्हीकडून रे दबावाखाली आहे. पोराला काय बोलावं तर सरळ सरळ धमकी देता, मी काही तर जीवाचं बरं वाईट करून घेते बघ, मी अभ्यासच करत नाही बघ, मी घर सोडून जाते बघ. बाप हळूच आईला म्हणतो, गप ग, तरण ताट पोरग आहे, तरणी ताटी पोरगी आहे. माझ्या बोलण्यामुळे जर कुठं गेली तर पुढचं आयुष्य मी जगायचं कसं? म्हणून डोळ्यात एकत तू चुका करत असतीस, बापाला नको तसं बोलत असतीस, तरी बाप सहन करत असतो. कारण चुकीचा शब्द जर माझ्या मुखातून गेला आणि माझी पोरगी जर कुठं निघून गेली, माझ्या पोरगीने जर काय करून मला मोबाईल पाहिजे, मला स्कूटी पाहिजे, मला गाडी पाहिजे, बापासमोर हट्ट करतेस. आईला सांगतेस, बघ मला या आठवड्यामध्ये जर मला गाडी मिळाली नाही, या आठवड्यामध्ये जर मला मोबाईल मिळाला नाही ना आई, मी अभ्यास करणार नाही बघ, मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार बघ, मी कुठं तर निघून जाणार बघ. आई समजावते, अगं पोरी, बापाला लय कर्ज आहे ग, गप की ग, पुढच्या वर्षी घेऊया की. नाही बघ आई, आत्ताच पाहिजे बघ. पोरानं, आई बापाच्या नारड्यावर बसता र, आई बापाच्या नारड्यावर बसता. रात्री बाप कुठून तरी येतो, जेवायला बसतो. नालायकानो, ऐका, 1-2 मिनिटं ऐका मी काय सांगतोय. हा, बाप जेवायला बसतो रात्री, भुकावलेला बाप एक घास मुखात घालतो, दुसरा घास हातात असतो. एक घास मुखात घालतो, दुसरा घास असा हातात असतो. आणि हळूच तुझी आई म्हणते, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर म्हणते अभ्यास करणार नाही. तोंडातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून तो बाप कसा तर तो घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ. तुझी आई म्हणते, अहो ऐका की, जेवण तर करून घ्या. गप ग, जेवता कधी पण येईल, पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भरलेल्या ताटावरून नालायकानो तुमचा बाप आपल्या मित्राकडे जातो, मित्राला म्हणतो, माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये उसने देशील का? पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात आलं पैसे की देतो. पोरी, दुसऱ्या दिवशी तुझ्या हातात जो ब्रँडेड मोबाईल असतो ना, त्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकलाय. त्या मोबाईलवर हिरो हिरोईनचे फोटो आहेत बघ, पण तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेल्या बापाचा फोटो ठेवायला तुला लाज वाटते पोरी. त्या मोबाईल मधून काय नेमका बघायचं आता हे तू ठराव. त्या मोबाईल मधून कोणाला मेसेज कसा पाठवायचा हे तू ठराव. एखाद्या 200-250 रुपयाच्या रिचार्ज साठी लक्षात घ्या, आपलं चारित्र्य विकू नकोस. एखाद्या कॅडबरी चॉकलेट साठी लक्षात घ्या, आपलं चारित्र्य विकू नकोस. पोरे, हत्तीसारखा पोरगा जेव्हा तोंडाचा बिअरचा वास येतो किंवा हातात बाप सिगारेट बघतो ना, पोरानो, तुम्हाला काय बोलत नाही, पळत पळत तुझ्या आईच्या गळ्यात पडतो आणि हंबरडा पडतो. यासाठी का पोराला जन्म दिला होता? मृत्यूच्या दारात आपल्या बापासाठी देहाचं तुकडं करून घेतलं माझ्या संभाजीराजानं. शत्रु म्हणतो, संभा झुक जा, तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख.
हम तुम्हें जान बख्श देंगे तुम्हारे. त्यावेळेला म्हणतोय तुझ्या दरबारात माझ्या बापानं मला शिकवलंय मृत्यूच्या दारात सुद्धा स्वाभिमान विकायचा नाही. तो संभाजी राजा आज तुझ्या समोर उभा आहे. माझे तुकडे केले तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालाय. साला हे पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळालाय का? जनतेनं उठायचं, बापाच्या तोंडावर थुकायचं, निघून जायचं. जनतेनं उठायचं आणि बापाला म्हणायचं तुम्हाला काय कळतंय, गप्प बसा. जनतेनं उठायचं, बापाची टिंगल करायची, बापाला येड्यात काढायचं, खोळ्यात काढायचं, बापाला फसवायचं, बापाशी खोटं बोलायचं. आणि बाप काय बोलला तर सरळ सरळ त्याला धमकी द्यायची, तुमच्यामुळं माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं आणि मी काहीतरी जीवाचं करून घेणार. 8 वर्षाचा अभ्यासक्रम इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी फक्त 2 वर्षामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात पूर्ण केला. बाबासाहेब सांगतात मी हुशार नव्हतो, तुमच्यासारखा सामान्य होतो, पण 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्षात पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता. बाप, जो बाप माझ्यासाठी रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत जागा राहायचा आणि माझ्या उशाला बसायचा आणि रात्रीच्या 2 वाजता उठवून मला अभ्यासाला बसवायचा, तो बाप मला माझ्या हे पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. माझ्या पुस्तकांच्या साठी भीक मागणारा तो बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. तुम्हाला तुमचा बाप दिसतो का? एक काम करायचं बघ, जास्त वेळ घेत नाही बघ, संपवतो विषय. शहाण्याला शब्दाचा मार. हे बघ, एक काम कर पोरे, मगाशी जसे पळत पळत जायचं ना आईला एक प्रश्न विचारायचा, मी तुला सांगितलं होतं ना पोरा. आता दुसरं एक काम करायचं बघ, आजच करायचं. आज रविवार आहे बघ, नशीबवान आहेस बघ. पळत पळत घरी जायचं. आठवड्यातनं एखादा दिवस बाप घरात असतो बघ, सुट्टीचा दिवस म्हणून. पण कधी कधी 4 पैसे मिळतील म्हणून सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामाला जातो बघ तुझा बाप. आज घरी पळत पळत जायचा आणि समोर आला बाप की कशाचाही विचार करायचा नाही. पोरानं तुझं वय किती पण वर्षाचं असू दे बघ, तू किती मोठा असू देस, तू काही करत असू देस बघ, हे बघ, आज घरी जायचं आणि समोर बाप आला की कशाचाही विचार न करता अगोदर बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. बापाला कडकडून मिठी मारायची, कशाचाही विचार करायचा नाही. काम खूप सोपं आहे, फक्त तू अवघड करून ठेवलंयस. बाप समोर आला की बापाला कडकडून मिठी मारायची आणि जशी बापाला कडकडून मिठी मारशील तसा बाप तुला जवळ घेईल, तुझ्या डोळ्यातला अश्रू पुसल, तुला बाप म्हणाल पोरी काय झालं का पोरी, हे काय झालं का पोरी, हे शाळेत कोण काय बोललं का पोरी, तुला काय हवं का पोरी, तुझी आई काय बोलली का पोरी, का रडतेस, का मिठी मारतेस. तेव्हा बापाला फक्त एवढं सांग, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मी जेव्हा 2 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा आईनं काय बोललं तर अंगणात उभी राहत होते, तुम्ही आल्या तुम्हाला मिठी मारत होते आणि तुम्हाला सांगत होते आईनं असं केलं तसं केलं, कारण मी 2 वर्षाचे होते तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा आता मी मोठी झाले पप्पा, 18 वर्षाची झाले ना पप्पा, तुम्ही मला बंधनात ठेवता, मला तुम्ही आवडत नव्हता पप्पा, मी तुम्हाला कधीच काही सांगत नव्हते, मागत नव्हते, सगळं काही आईला सांगत होते पप्पा. पण आज गेले होते शाळेमध्ये, व्याख्यान ऐकलं पप्पा आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते पोरी. एवढंच काम कर पोरी, आज घरी जा आणि तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. तुझा बाप हंबरडा फोडून रडेल बघ, हे बघ, आणि का मिठी मारायचं ते सांगतो बघ, माझ्या पण नशिबात नाही बघ. हे बघ, महाराष्ट्रात बाहेर पडलो की आता 2 गाड्या पुढे 2 गाड्या मागे लागतात बघ. महाराष्ट्रात प्रेम करायला लागली बघ माझ्यावरती. मला आजही वाटतं बघ माझ्या बापानं हे बघावं, घरी मी गेल्यानंतर आला रे माझा वाघ, म्हणून माझ्या बापानं मला मिठी मारावी, पण माझ्या नशिबात हे नाही पोरी. माझा बाप लहानपणीच निघून गेलाय बघ. आज कितीही आरोळ्या फोडल्या आणि कितीही या देशात टाळ्या
टाळ्या वाजल्या तरी सुद्धा पोरी त्या टाळ्यांच्या कडकडात माझ्या बापाची टाळी कधीच वाजणार नाही बघ. म्हणून सांगतोय बघ, बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणीच निघून गेलाय. बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणीच निघून गेलाय बघ. कुठल्या तरी कधी तर सुट्टीच्या दिवशी अनाथ आश्रम मध्ये जावा पोरीनो. पोरानो, खरं सांगतोय बघ, अनाथ आश्रम मध्ये जा. हात पुढं केलास की बाप असतो, इकडं हात पुढं केला की आई उभी असते, इकडं हात केलास की आजी उभी असते. कधी तर अनाथ आश्रम मध्ये जा, कुठल्या तर कोपऱ्यामध्ये एखादी थाळी घेऊन पोरग भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय. पोरग हंबरडा फोडताना हातातली थाळी फेकून देतं आणि म्हणतं मला बाप पण नाही, मला आई पण नाही. मला बापाने कधी जवळ घेतलं नाही, मला आईनं कधी घास भरवला नाही. मला बापाची मिठी माहित नाही, मला आईची माया माहित नाही. सगळे सांगतात या झाडाखाली पडलो होतो, कोणीतरी आणून सोडलं आणि इथंच मी वाढलंय. मला माझ्या बापाला बघायचंय, मला माझ्या आईला बघायचंय. कुठं आहे तो ग? बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुझा बाप जेव्हा असताना असतो ते दिवशी तुला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरी, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं बघ, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो बघ पोरी, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला हात घातलास ना, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तर बाप म्हणतो दीदी, ए दादा, पैशाची काळजी करू नकोस, उचल कपडा. सणासुदी दिवशी नवीन कपडे घालून फिरत असताना रस्त्यावरून मी अनुभवलंय बघ. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुझ्या अंगावरची कपडे बघत असतं बघ. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं. आणि त्या पोराच्या मनात विचार येतो, साला जर माझा बाप असता तर या सणासुदी दिवशी माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. तासभर ते पोरग तुझ्या नव्या कपड्याकडे बघतं, तासभर ते पोरग तुझ्या नव्या कपड्याकडे बघतं. पळत 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 घराकडे जात, पळत पळत घराकडे जात आणि घरी गेल्यानंतर आपल्या आईच्या गळ्यात पडतं आणि हंबरडा फोडत म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असत, पोराला माहित असत, पोराला माहित असतं 2 दिवसानं माझ्या आईचं पैसे येणार नाहीत. आणि आईला सुद्धा माहित असतं, आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसानं आपण पोराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला पकडून रडत असतात आणि पोरगा हळूच आपल्या आईला विचारतं, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं ग? आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं, उरतात फक्त दोघांचे हंबरडेन डोळ्यातले अश्रू. म्हणून सांगतोय पोरानो, घरी जाणं अगोदर आपल्या बापाला मिठी मारा राहू दे. काही नाही केलं तरी चालेल आयुष्यात. हे बघ पोरी, या जगात सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर कुणी केले माहितीये का? तुझी आई रडते बघ, आईशिवाय आमचं अस्तित्व नाही, खरंय. तुझी आई रडते बघ, म्हणून तुला वाटतं माझी आई माझ्यासाठी रडते, पण या जगात आपल्या लेकरांच्यासाठी शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात कोण रडत असेल हंबरडा फोडून, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ. हे बघ, हा मंडप बघतेस ना पोरी, एवढ्या उन्हात तू बसलेस कारण हा मंडप आहे बघ. ह्या मंडपानं ते ऊन आळवलेलं आहे, तुला सावली दिलेली आहे बघ. तुझ्या आयुष्यात मंडपासारखा असा जर कोण उभा असेल स्वतःच्या अंगावरती ऊन पाऊस झेलणारा, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ पोरी. म्हणून तू आयुष्यात आनंदी आहेस बघ. हे पोरा, हे बघ, हात जोडून सांगतोय बघ,
20 वर्ष बापानं तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलेलं असतं बघ. या मंडपामध्ये लपलाय बघ, या छतामध्ये तुझा बाप, या खांबामध्ये लपलाय बघ तुझा बाप, या मंडपाच्या सावलीमध्ये लपलाय बघ तुझा बाप. जो बाप कधीच कुणी पाहिला नाही साला. फक्त आनंदामध्ये बाप विरून गेला. बापानं सगळ्या वेदना आतमध्ये दाबून ठेवल्या. त्या वेदना या जगाला कधीच कळाल्या नाहीत. हे बघ, या मंडपामध्ये तुझा बाप आहे बघ. इथं हसत असलेला बाप तुला एका मिनिटात दाखवतो बघ. आणि मी इथं थांबतो. बाकी काय करायचं हे तू ठराव बघ. बोर हे बघ, जसं तुझं लग्न ठरतं ना पुरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. जसं तुझं लग्न ठरतं सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो पोरी. कारण बापाला कळतं ती वेळ आली आता, माझं पाखरू कायमचं माझ्यापासून उडून जाणार. ज्या पोरगीला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलं, ती पोरगी आता काही दिवसातच निघून जाणार आहे. लग्नपत्रिका छापून आल्यानंतर हे पोरी, लग्नपत्रिका छापून आल्यानंतर लक्षात घे, पाहुण्या पायांच्याकडे हसत हसत लग्नपत्रिका द्यायला तुझा बाप जातो बघ. लग्नपत्रिका द्यायला यायचं रे, यायचं. माझ्या पोरगीचं लग्न आहे, सगळ्यांनी यायचं. सकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यायचं. हसत हसत लग्नपत्रिका देतो. जसा पाठ मोरेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. 12.5 तांदूळ असतो, असाच लग्न मंडप असतो. लग्नाच्या बाहुल्यावरती नवऱ्याबरोबर नटून थटून तू उभी असतेस बघ पोरे. सगळीकडे आनंदी आनंद असतो. मंगल अष्टका चाललेले असतात, वाजंत्री वाजवत असतात बघ. तुझ्या मस्तकी तांदूळ पडत असतं बघ. बघता मंगलाष्टका संपतात बघ पोरे. प्रत्येक जण आशीर्वाद तुला द्यायला येत असतो, तू आशीर्वाद घेत असतेस. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं तुझा बाप हसत हसत मिरवत असतो. जेवायचं, सगळ्यांनी जेवायचं, पोट भरून जेवायचं. माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, पोट भरून जेवायचं. कोणीही उपाशी जायचं नाही. तुझा बाप स्वतःच्या हातानं सगळ्यांना वाढत असतो बघ. बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि लग्नाच्या बाहुल्यावरून नवऱ्याचा हात धरून जशी तू खाली उतरतेस, तुझ्यासाठी पोरी पहिला हंबरडा लग्न मंडपात तुझी आई फोडते बघ. जोराचा हंबरडा फोडते. ए पोरी, एका क्षणात दुसऱ्याची झालीस की ग, एका क्षणात दुसऱ्याची झालीस. परक्यासारखं आता आम्ही एका कोपऱ्यात उभं राहायचं, तुला जातेलं बघायचं की ग पोरी. आज रात्री घरी जाऊ, कशी जाऊ घरी? घरच्या 4 भिंती मला खायला उठतील की ग पोरी? या घरातून त्या घरात, त्या खोलीतून या खोलीत माझं पाखरू आज मला दिसायचं नाही की ग पोरी. पोरी, आज कोणाला काम सांगू? दीदी जरा स्वयंपाकात मदत कर. आज कोणाला सांगू? जरा भावाचा अभ्यास घे. आज कोणाला सांगू? तुझा बाप सकाळी माझ्या बरोबर भांडण करून गेलाय ग. आणि भांडण करून गेला की दिवसभर उपाशी राहतो. तुझ्या बापाला बोलवून घे, मला काही तर त्याला खायला घालू दे. आज कोणाला सांगू? तुझी आई हंबरडा फोडून रडत असतेस, आणि तू सुद्धा तुझ्या आईच्या गळ्यात हंबरडा फोडून गळ्यामध्ये पडून रडत असतेस बघ. आई नको की ग रडू, मी कसं जाऊ? आणि आज मला माझी आई कळाली बघ. तुला सोडून जाताना मला माझी आई कळाली. इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला हळूच म्हणतो, दीदी परत कधी येणार? आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं बघ. आणि तू भावाला म्हणतेस, बाबा आज मला आई कळाली, तिला सोडून जाताना तू आईला त्रास देऊ नकोस. सगळा मंडप रडत असतो. तुझी मावशी रडत असते. सगळे रडत असतात. अखंड लग्न मंडप रडत असतो. सगळा लग्न मंडप रडत असतो बघ. आणि त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हसत हसत फिरत असतो. पळत तिथं येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे? कोणी रडायचं नाही. चला, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचा नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत घेऊन जातो. गाडीचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो. गाडीमध्ये तुला टाकतो. आणि तुला हसत हसत म्हणतो, चाल पोरी जा. गाडी तुझी निघून जाते. तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं माझ्या बापानं. आणि आज तर कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप रडला नाही. पोरानो, पोरी, चोख. तुझा बाप रडला. कधी रडला तेवढं सांगतो, मी इथं थांबतो बाग. तुझा बाप रडला, पण तो तुला दिसला नाही. जशी तुझी गाडी निघून जाते
त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे, तुझं किती पैसे राहिलेत आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए जेवणवाल्या, तुझं किती पैसे र, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या, तुझं किती पैसे र, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए पुरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पुरी भिकारी होतो. कर्ज काढून आणलेलं सगळं वाटतो, साठवलेलं सगळं वाटतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवली करतो त्याचं नाव पाप आहे. पुरी त्याचं नाव पाप आहे. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान पोरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा खांदा जो ओला करतो त्याचं नाव बाप आहे. पुरी तुझी ओढणी काढतो जुनी आणि त्या ओढणीचं मुक्क घेत बसतो, त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि किमान 1 महिना ती ओढणी उशाला घेऊन लहान मुलासारखा हंबरडा जो फोडतो त्याचं नाव बाप आहे. पोरी त्याचं नाव बाप आहे. एकच प्रश्न विचारतो बघ बापाच्या नात्यानं आणि मी इथून निघून जातो बघ. अशा बापाच्या तोंडावर थुकून तू जाणार आहेस का नालायक हरामखोर? जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, त्या बापाला पोलीस स्टेशनला उभा करणार आहेस का तो? तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो. तू आता 10वीला आलीस, 11वीला आलीस, 12वीला आलीस, तुला आयुष्य कळायला लागलं, तुला आता प्रेम करावं असं वाटलं बघ. एखाद्या चॉकलेट साठी तू तुझं चारित्र्य विकायला तयार झालीस बघ. एखादा ड्रेस कोणतर हरामखोर तुला देतो त्यासाठी तू तुझं चारित्र्य विकायला तयार झालीस बघ. एखाद्या दिवशी गाडीवरून तुला फिरवून आणतो आणि बाप तुला दुश्मन वाटायला लागतो बघ, बाप तुला शत्रू वाटायला लागतो बघ. 20 वर्ष तुझ्यासाठी नागडा उघडा तुझा बाप राहिला, त्या बापाच्या तोंडावर थुकायला तयार होतेस बघ एका चॉकलेटासाठी. पोरी नालायक झालीस काय ग तू? कोण तर आयुष्यामध्ये तुझ्या 2 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी येतो आणि 20 वर्ष ज्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर थुकून निघून जाताना लाज वाटत नाही का हरामखोरानो? पोलीस स्टेशनला बाप उभा असतो, हात जोडून पोलिसांना म्हणतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. पोलीस स्टेशनची जमीन 2 फुटाची भिजलेली असते अश्रूनं. आणि तुला प्रेम झालं पुरी. एक ही पोरगी आपल्या बापाच्या तोंडावर थुकून निघून जाणार नाही. पोरीनं शपथ घ्यायची आज या मंडपामध्ये. आणि तुला जायचंच आहे ना, 18 वर्षाची होईपर्यंत घरात बसतेस आणि एखाद्या रात्री उठतेस आणि बापाच्या तोंडावर थुकून निघून जातेस. पोरा, एखाद्या पोरीच्या तोंडावर थुकायचं, तिला भुलवायचं, तिला चॉकलेट द्यायचं, ड्रेस द्यायचा, तिला आमिष दाखवायचं आणि बापाच्या तोंडावर थुकायला लावून तिला घेऊन जायचं, याला मर्द म्हणत नाही, त्याला नामर्द म्हणतात. आणि तू नामर्द कधीच असू शकत नाहीस, कारण ही माती बुद्धांची आई, छत्रपतींची आई, स्वामी विवेकानंदांची माती आहे. आवजी जाऊचे संस्कार आहे, तिथं नामर्द कधीच तयार होत नाही पोरा.
शाहू फुले आंबेडकरांची माती आहे. प्रेमाला विरोध नाही, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो आणि तिच्या बापासमोर उभं राहा. तिचा बाप आपल्या पोरीचा हात तुझ्या हातात आणून दिल्याशिवाय राहणार नाही. पण स्वतःला अगोदर सिद्ध कर, कर्तृत्व सिद्ध कर. पोरगीला पळून घेऊन नामर्दासारखं जाऊ नको रे नालायक. तुझ्या घरामध्ये सुद्धा तुझी बहीण आहे बघ, आणि तुला जर कुत्र्यासारखी मान खाली घालायला लागली, हे पोरीनं फसवलं जातंय तुम्हाला. तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय आणि रस्त्यावरती सोडून दिलं जातंय हरामखोर कार्ट्यानं. लय प्रेम झालंय ना ग तुला? जायचंय तर जा. 20 वर्ष बापानं खाऊ घातलंय ना, 20 वर्ष बापानं खाऊ घातलंय ना. जाण्याच्या अगोदर 2 दिवस बापाला सांग, पप्पा माझ्या हातानं तुम्हाला मला घास भरवायचा आहे. सांग. नको आम्हाला डॉक्टर, नको आम्हाला इंजिनियर, नको वकील. बापाला नाईला जाणून घेणार एक पोरण लेकरू पाहिजे आम्हाला प्रत्येक घरामध्ये. आई बापाच्या तोंडावर थुकायला लागलासा आणि डॉक्टर म्हणून मिरवायला लागलायसा. चुलीत घालायचे काय तुमचे डॉक्टर की तुमचं ज्ञान? नालाय का ना? जायचंच आहे ना, जायचंच आहे ना. बापाला सांग मला पप्पा भरवायचा आहे घास तुम्हाला. 20 वर्ष तुम्ही मला भरवलं, आज मला तुम्हाला भरवायचा आहे. बाप उड्या मारेल बघ. पोरी जा जा जा, अन्नाचं ताट करून घेऊन ये, स्वयंपाकघरात जा. बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण त्यात चोरून विष घाल पोरी, विष. अन्नामध्ये बापाच्या विष घाल. ते ताट घेऊन ये बापाजवळ. तुझ्या हातानं बापाला घास भरव. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे. बापाची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ. समाज त्याला जाळू दे आणि मग पुरी बापाच्या डोळ्या माघारी निघून जा. कारण जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय. तुझा बाप तुझ्याशिवाय जगू शकणार नाही बघ. अगं एका चॉकलेटासाठी काय ग चारित्र्य व्यक्तीस बापाला सांगून तर बघ, कारखाना आणून तुझ्या पुढ्यात होतल ग बाप. हे पोरीनो, जीव गेला तरी बेहत्तर पोरीनो. शेवटचा 1 मिनिट. या मंडपामध्ये आज परिवर्तन झालं पाहिजे. माझ्या समोर बसलेली एक ही लेक आपल्या बापाच्या तोंडावर थुकून खोट्या प्रेमासाठी जाणार नाही बघ. झाल्या चुका होऊ देत. या क्षणापासून तुला तुझ्या बापानं या ब्रह्मांडानं सगळ्या चुका माफ केल्या, पण आजपासून थांबलं पाहिजे बघ. तुला या क्षणापासून तुला थांबलं पाहिजे बघ पोरी. आणि म्हणून 20 वर्ष बापानं तुम्हाला दिली ना, एक फक्त मिनिट बापासाठी द्या. पोरानो फक्त तुमचा उजवा हात वर करा, तुमच्या डोक्यावरती ठेवा. आज नाही तर परत कधीच नाही. चला हात वरती करा पोरीनो, हात वरती करा उजवा, तुमच्या डोक्यावरती ठेवा. आज नाही तर आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर कधीच नाही. डोक्यावरती तेवढा हात ठेवून डोळं झाक बघ पोरी 1 मिनिटासाठी. मी सांगतो तेवढं ऐक बघ. हे बघ, ऐक पोरी, डोळं झाक बघ आणि फक्त 1 मिनिटासाठी तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. बापाला डोळ्यासमोर आण बघ. 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला माझ्यासाठी हत्ती व्हा, घोडा व्हा म्हणत होतीस. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेला तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. तुझा गरीब बाप डोळ्यासमोर आण पोरी. आला का? आता बापाच्या फक्त पायावर तुझं मस्तक ठेवून बापाला फक्त एवढंच सांग, पप्पा ज्या आत्मविश्वासानं मला तुम्ही घराच्या बाहेर पाठवता, त्याच आत्मविश्वासानं मी पुन्हा घरात परत येईन पप्पा. तुमची मान झुकल असं कुठलंच कृत्य माझ्या हातून होणार नाही पप्पा. कोणतंच कृत्य माझ्या हातून होणार नाही. यस, दे बापाला वचन. आणि आजपासून या मातीतले एक ही पोर आपल्या बापाला सोडून चुकीच्या प्रेमासाठी कुठंच निघून जाणार नाही बघ. डोळे उघड, हात खाली घे बघ.
आणि आज घरी जायचं आणि बापाला भेटायचं बघ. तुझ्या नजरेतनं लय बाप बघितलास बघ, आयुष्यभर बाप बघत आलाय तुम्ही. कुत्र्यागत तुडवीन आता शेवटच्या क्षणाला, लय कुत्र्यागत तुडवीन. हा, आणि खरोखर कुत्र्यागत तुडवीन. हरामखोर, ताटामध्ये गु आणि शेण घेऊन खात नाहीसा, अन्न खाताय. समजलं का? कुठला बाप आलाय का इथं? बाप आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला या मंडपामध्ये कोण बाप उभा आहे का, बसलेला आहे का? आपली कन्या आली इकडे सर कार्यक्रमाला, जरा इकडे या, जरा सर, जरा या. कोण बाप आहे अजून? जरा या. रोज तुम्ही बापाला बघता पोरीनो, रोज बघता. जरा आज माझ्या नजरेतून मी तुम्हाला एक बाप दाखवतो. या सर, इकडे या सर. अजून कोण बाप आलाय का? जरा इकडे या, समोर या. या समोर या, जरा या, जरा इकडे या, समोर या. पोरीनो रोज बापाला बघता, उठल्यापासून बापाला बघता, झोपेपर्यंत बापाला बघता पोरीनो. पण सांगणं काळाची गरज आहे, तुम्हाला दाखवणं तुमचा बाप काळाची गरज आहे. म्हणून हा तुमचा बाप तुम्हाला दाखवतोय बघ. मगापासून मी म्हणत होतो, हाच तो बाप आहे बघ तुझ्यासाठी नागडा राहिला, हाच तो जो बाप आहे बघ तुझ्यासाठी उघडा राहिला, हाच बाप आहे बघ तुझ्यासाठी उपाशी राहिला. आणि याच बापाच्या तोंडावर थुकून पोरीनो तुम्ही निघून जाताय. हाच तो बाप आहे बघ, ज्या बापाला घरी पळत पळत जा आणि बापाला भेट सांगत होतो ना, बापाला बघ सांगत होतो ना, आज बाप हा मला तुला दाखवायचा आहे बघ पोरी. एवढा बाप आज बघ, आणि मग तू ठरव बघ काय करायचं. कोणाचे पप्पा आहेत जरा हात वरती करा. कोणाचे पप्पा आहेत समोर जागेवरती उभं राहा. ज्यांचे पप्पा आहेत जागेवरती उभं राहा, लवकर उभं राहा. 1 2 3 4 5 6 6 लेकी माझ्या. 1 2 3 4 5 6. यस, जरा इकडे या, इथं या, जरा इथं माझ्या समोर या पोरीनो. पोरीनो, घरी जाऊन काय करायचंय तुम्हाला सांगतो बघ. समस्त या गावातल्या प्रत्येकाला सांगतो बघ. जरा इथं उभी राहा पोरी. आणि मगापासून सांगत होतो ना, तो बाप मी तुला माझ्या नजरेतून एकदा दाखवतो बघ. हे बघ, हाच तुझा बाप आहे बघ तुझ्यासाठी नागडा राहिलेला, उघडा राहिलेला. पोरी आज या बापाला कडकडून मिठी मार बघ पोरी. एकदाची कडकडून तुझ्या बापाला मिठी मार बघ. जा पोरी. पोरीनो, हा तुमचा बाप आहे तुमच्यासाठी नागडा राहिलेला, हा तुमचा बाप आहे तुमच्यासाठी उघडा राहिलेला. पावसामध्ये हा बाप तुमच्यासाठी भिजला. या बापानं रात्रंदिवस मेहनत केली, पण हा बाप कधी थांबला नाही बघ. असंख्य चुका तुझ्या पोटामध्ये या बापानं घेतल्या बघ. मग या बापाच्या तोंडावर पोरीनो तुम्ही थुकून जाणार आहे का पोरीनो? म्हणून सांगतोय, मार कडकडून मिठी बाग. घरी जायचं आहे ना, आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आहे बघ. हाच तो गरीब बाप आहे बघ. आणि जर तू का या बापाच्या तोंडावर थुकून गेलीस तर या बापानं जगायचं कसं? मला जरासं सांग, या बापानं जगायचं कसं? पोरी, एकदा तुझं मस्तक तुझ्या बापाच्या चरणावर टेकाव बघ. टेकाव पोरी. तुझ्या आयुष्यातला तुझा एकच देव आहे बघ. कुठल्या देवाच्या पाया पडू नको, पण या बापाच्या पाया पडायला पोरीनं रोज शिका. हा तुमचा बाप आहे बघ, गरीब बाप आहे बघ. फाटक्या अंडरपॅन्टा घातल्या बघ पोरी, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा या माणसानं चढवलेला आहे बघ पोरी. पोरा, मग अशा बापासमोर व्यसन करून तू जाणार आहेस का? लक्षात घे, हा बाप नाही ना, आयुष्यामध्ये काय नाही बघ. या बापाला कधी मान खाली घालायला लावू नको बघ. या बापाच्या डोळ्यातल्या अश्रूला तुला न्याय द्यायचा आहे बघ. पोरा, पोरी, आणि हाच तो बाप आहे बघ. जा घरी पोरी. आणि जर अजून जरी जिवंत असलीस ना, तर या बापाला मिठी मार बघ पोरी. या बापानं या क्षणापासून तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या पोरी. तुला सगळ्या चुका माफ केल्या बघ. आता बापाला सोडून कुठं जायचं नाही बघ. बस, सब मंगल है, सब आनंद है. हा बाप प्रत्येक घरामध्ये आहे पोरीनो. आणि तुम्ही खूप श्रीमंत आहात. एकदा बाप गेला की हातात काही उरत नाही. नंतर किती हंबरडे फोडा आणि नंतर कितीही सांगण्याचा प्रयत्न करा, पप्पा मी चुकले नाही बघ. आणि पुढच्या जन्मी तो तुझा बाप होऊन येईल का नाही सांगता येत नाही. तो खरंच येणार नाही, कारण या जन्मी एवढी क्रूर तू बापाशी वागलेस ना, शेकडो जन्म तो देवाला सांगेल, असली पोरगी माझ्या पोटाला घालू नकोस. मला कुत्र्या मांजराच्या जन्माला घाल, पण असलं लेकरू माझ्या पोटाला घालू नकोस. पोरांनो, बापाला वेदना नाही द्यायच्या बघ. बस हेच सांगायला मी इथं आलो. आणि हीच चळवळ उभी केली आपण महाराष्ट्रभर. हो, आजचा नियोजित कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते सगळं मंडळ. मग इथं आबा बसलेले आहेत, तो माझा बंटी आता आलेला आहे. ही सगळी पोरं अखंड महाराष्ट्रभर आपापल्या गावामध्ये आपापल्या भागामध्ये एक संघटन करतायत. लेकिन तुमच्यासाठी, तुमच्यासाठी
गावातल्या प्रत्येक बापाला वाटतं व्यक्त व्हावं, पण बापाला व्यक्त होता येत नाही. आणि म्हणून मी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तुझा बाप आहे हे जाणून घे पोरी. आणि बापाच्या नात्यानं मगापासून शिव्या घालत होतो. बापाच्या नात्यानं एखादा फटका मी तुला दिलेला आहे. हे बघ, मोठ्या मनानं माफ करशील मला. अशा उन्हामध्ये आपण बसून, तिकडे कॅमेरा फिरव, अशा उन्हामध्ये झाडाच्या सावलीत बसून सुद्धा बाप ऐकण्यासाठी लोक येतात. हे एक वेगळं परिवर्तन आहे. हे परिवर्तन गावागावात शहरात झालं पाहिजे. आणि 2025 पर्यंत महाराष्ट्रातलीच काय तर देशातली एकही पोरगी चुकीच्या प्रेमासाठी आपल्या बापाच्या तोंडावर थुकून नाही गेली पाहिजे. ही शपथ आपण सगळ्यांनी घ्यायची आणि ही चळवळ आपण उभी करायची. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. मातानो, तुम्ही मला काय द्यायचं आहे तर एकच काम करायचं. जेव्हा जेव्हा देवपूजेला बसाल, देव मानत नसाल तर या ब्रह्मांडाकडे फक्त माझ्यासाठी एवढंच मागायचं आहे. आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर माणूस की आई बाप पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा राहू दे, त्याचं शरीर असंच निरोगी राहू दे, त्याचं हृदय, त्याची नजर सगळं ठणठणीत राहू दे. एवढाच आशीर्वाद भगवंताकडे मागान माझ्या जोडीमध्ये टाका. कारण एका आईचा, एका बहिणीचा आशीर्वाद नक्की लागतो. एवढंच मी आपल्या समोर बोलतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून इथं थांबणं मी पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. हॅलो, जय श्रीराम. कोणी उठायचं नाही, 5 मिनिटं थांबा फक्त. उठू नका.